हा आज आपला क्रॅश कोर्स चाललाय आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये एमसीक्यू चालू आहे। त्याच्यामध्ये 12 पर्यंत इथे तुम्हाला काय दिलेलं आहे जेडब्ल्यू मेन मध्ये आलेला प्रश्न आहे। ओके, प्रश्न अति सोपा आहे। तुम्हाला फक्त काय करायचं आहे दिलेलं इक्वेशन हे कोणत्या प्रकारचं आहे ते ओळखायचं आहे। पहा, अ साऊंड वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी दिली पोरांनो। फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो न्यू म्हणतो, न्यू म्हणतो किंवा एन म्हणतो की नाही। किती आहे 245 हर्ट्ज आहे नाही का। विथ द स्पीड म्हणजे v आहे पोरांनो। v किती रे 300 मीटर पर सेकंद आहे नाही का, किंवा 10 to the मीटर पर सेकंद झाला। अलोंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, ओके। पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर इक्वेशन असं असतं पोरांनो, कसं असतं रे हे काय y इज इक्वल टू ए आणि काय असतं रे साइन किती असतो kx मायनस किती आहे ओमेगा टी हे इक्वेशन असतं नाही का। तुम्हाला करायचं काय रे, तुम्हाला e ची किंमत काढायची आहे, तुम्हाला k ची किंमत काढायची आहे, तुम्हाला ओमेगा ची किंमत काढायची आहे। तर k इक्वल टू किती आहे 2 पाय बाय लॅम्बडा आहे। हे तुम्हाला माहिती आहे सर्व सूत्र आहे। k इक्वल टू 2 पाय बाय लॅम्बडा आहे आणि v इज इक्वल टू न्यू इनटू लॅम्बडा आहे आणि v बाय न्यू इज इक्वल टू लॅम्बडा आहे। असं ह्या गोष्टी बऱ्याच तुम्हाला माहिती पाहिजे। ओके, तर मग हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सहज करता येतो। आणि ओमेगा बरोबर काय आहे, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय न्यू हे फॉर्म्युला आहे। चला पोरांनो, आता मी काय करणार आहे बघा, इथे तुम्हाला न्यू मध्ये दिलेलं आहे। न्यू मध्ये v मध्ये फरक असा बघा, न्यू थोडा असा असतो, कसा असतो रे बघा, हे असा न्यू हे v। चला आता त्यांनी टोटल डिस्टन्स दिलेले आहे, ईच पॉइंट ऑफ द वेव्ह टू मूव टू अँड फ्रो, टू अँड फ्रो चा अर्थ टू अँड फ्रो, इकडून तिकडे टू अँड फ्रो मोशन, म्हणजे काय रे इकडून तिकडे जाणे, त्याचा अर्थ असा आहे। तुम्हाला किंवा इथे हे फ्रॉम एम राहून गेलं असं नाही, टू अँड फ्रो आहे। तो टोटल डिस्टन्स किती आहे, टोटल डिस्टन्स आहे, टोटल डिस्टन्स किती आहे रे, टोटल डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर। व्हॉट विल बी द मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ द ट्रॅव्हलिंग वेव्ह। द ट्रॅव्हलिंग वेव्हचं एक्सप्रेशन हे आहे बरोबर, हे झालं पॉझिटिव्हचं आणि निगेटिव्हचं असं असतं x, t इज इक्वल टू ए साइन kx प्लस ओमेगा। हे पॉझिटिव्हचं असलं की मायनस असतो आणि निगेटिव्ह असलं कसं असतं रे प्लस असतो। ह्या गोष्टी आपल्याला माहित आहे। चला आता मला इथं कुणाची गरज आहे, पोरांनो कुणाची गरज आहे। पहिले प्रथम काय लागेल तुम्हाला, अँप्लिट्यूड लागेल, नंतर k लागेल, नंतर ओमेगा टी। यांच्या किमती इथं ठेवलं की तुमचं एक्सप्रेशन निघून गेलं। तुम्हाला ए म्हणजे अँप्लिट्यूड काढावं लागेल, तुम्हाला k काढावं लागेल, तुम्हाला ओमेगा काढावं लागेल का। चला आपण काय करतो पोरांनो, आपण हे बघा v न्यू आहे तर लॅम्बडा काढा, काय काढा रे लॅम्बडा काढा। लॅम्बडा इज इक्वल टू काय सांगा पाहू, v इज इक्वल टू किती रे, v इज इक्वल टू न्यू इनटू लॅम्बडा आहे। मग v बाय न्यू इज इक्वल टू काय रे लॅम्बडा आहे नाही का। मग v किती आपल्याकडे रे, v किती आहे पोरांनो, v किती आहे रे, v किती आहे 300 का, आणि न्यू किती आहे 200 इक्वल टू किती होतं रे लॅम्बडा होतं आहे का, इक्वल टू काय होतं रे लॅम्बडा होतो। आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे, आपल्याकडे किती आहे रे 1 सेकंद पहा, आपल्याला ओमेगा इक्वल काय सांगा पाहू, 2 पाय किती रे न्यू, 2 पाय न्यू झालं, 2 into पाय किती सांगा मला पाहू, पाय किती आहे रे 3.14 आहे, न्यू किती आहे, न्यू किती आहे 200 किती
245 आहे, ठीक आहे ना? 200 किती होतं? 45 होतं. चला याचा गुणाकार करा. हे 8 झालं, हे 2 झालं, हे 6 झालं, गुणिले किती रे? 245 आहे. आता काय होतं इथं? 6.28 इंटू किती आहे रे? 245 आहे, है की नाही? किती आहे? 245 आहे. मग काय करता? पाहू गुणाकार करा बरं. 5 8 40, असे किती आले रे? 4 आलं. 5 × 10 आणि 4 किती रे? 14. चला ये 5 × 30 ने किती रे? 31 प्लस 4 8 32 ला 48 किती आले रे? 3 4 × 8 म्हणजे किती? 18. चला 1 4 × 24 ने किती रे? 25 किती? 8 × किती रे? 16. चला 1 हे दोन्ही 4 आणि 1 किती? 5 6 दोन्ही किती रे? 12. इथे किती आहे? 0. इथे किती आहे? 6. इथे किती आहे? 8 13 ला 13 चला 1 5 इथे किती? 1 दशांश किती नंतर आहे? दशांश किती नंतर आहे? 2 दशांश 2 नंतर आहे. किती आला रे? 2 नंतर दशांश आला, ठीक आहे? बरोबर आहे. मग तुम्हाला दशांश ग्राफिक पण घेता येतो. कसं करता? असं करता येतो. काय करायचं? इथला दशांश इथं घ्या, म्हणजे 1.5 इंटू 10 टू द पॉवर काय करतो आपल्याला? 3 असं करता येईल. इथला दशांश इथं आणला, इथं आणला की 10, इथं आणला की 100, इथं आणला की 1000. 1000 म्हणजेच काय? 10 टू द पॉवर 3. मग काय झालं? ओमेगाची किंमत किती झाली? ओमेगाची किंमत झाली 1.5 × 10 टू द पॉवर 3 ही किंमत आली. ओके. आता पुढील तुम्हाला कशाची गरज आहे रे? आता गरज आहे कोणाची? कोणाची गरज आहे? के ची गरज आहे. के म्हणजे किती रे? 2 पाय बाय किती रे? लॅम्बडा. 2 पाय बाय किती आहे? लॅम्बडा आहे, बरोबर आहे का? आणि मग हे काय आहे? के बरोबर लॅम्बडा म्हणजे काय रे? लॅम्बडा म्हणजे काय रे? v/न्यू. काय आहे? 2 पाय लॅम्बडा म्हणजे v/न्यू. न्यू वर उडी मारतो असा मारू द्या. k = काय? 2 पाय न्यू बाय किती आहे रे? v आहे. चला k = 2 × 3.14 × न्यू. न्यू किती रे? 200 अपॉन किती आहे? 300. चला गुणाकार करायचं काम बघा. हे पहा रे, आता किती आता इथं हे झालं 8, हे 2 आहे 6, हे याला कापते का बघा? दोघांचा गुणाकार केला मी, याला कापते का बघा रे? कापण्यासाठी एक काम करा, मी असं करतो, इथं 3 येतो, इथं 10 टू द पॉवर किती 2 करतो. इथे किती आहे? 2 4 5 आहे नाही का? 2 आणि 4 किती रे? 6 6 प्लस किती आहे? 7. तर भागात नाही, एक काम करा, डायरेक्टली 5 ने भागा. बघा किती होतो? 5 7 किती रे? 30. इथे एक शून्य आलं. इथे किती आहे मग? 25. 5 9 45 असं आलं ते नाही का? इथं 60 आहे, इथं हा आहे. मग k = किती आहे रे? या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला. गुणाकार करा दोघांचा किती बघा. हे गुणाकार आता असा असेल किती येतं बघा परिणाम. बघा हे 6.28 इंटू किती आहे रे? 49 आहे. 9 8 72 ला किती आले रे? 7. 9 2 18 18 आणि 7 किती? 25. 25 ला 5 किती आले? 2. 9 सख्खी 54 आणि 2 किती? 52. 4 8 32 ला 5 चले 3 4 2 8 3 11 चले 1 4 7 24 ने किती रे? 25. हे 2 हे 7 7 10 3 ठीक आहे. दशांश नंतर आहे 2 नंतर आहे, हे 2 नंतर किती आहे? 307.72 अपॉन किती आहे? 60 आहे. चला किती रे? 6 नाही किती? 60. 6 5 किती रे? 30.
6 पासून किती 30 पुन्हा 6 1 6 पॉइंट 6 दोन्ही 12 साइन दोन्ही 12 10 वर येतो तसेच वर येतो किती तर येतो 51.22 10 ला वर गेलं तर वर निघाला -1 झाला म्हणजे -1 चं जर पोरांनो इकडे आणलं तर काय होतं रे हे k किती झालं हे 5 पॉइंट किती होतं 1 होतं ना 10 वर आला रे टेंडर वर मायनस झाला मायनस असलं तर काय होतं इकडे आणता येतं त्याला 5.122 असं होतं म्हणजे पुढच्याला काही अर्थ नसतो काय पुढच्याला काय अर्थ नाही 5.1 आन्सर आला तर k किती आलं तुमचं k किती आलं 5.1 आन्सर आलेलं आहे तुम्हाला k ची किंमत भेटली पोरींनो तुम्हाला ओमेगा ची किंमत भेटली आता राहिला फक्त प्रश्न याचा परत राहिला याचा राहिला बघा each point of the wave to and fro through a distance किती आहे बघा लक्षात घ्या की जे डिस्टन्स आहे ना to and fro एवढा आहे टोटल डिस्टन्स आहे टोटल किती आहे डिस्टन्स किती आहे हे टोटल डिस्टन्स किती आहे हे 6 आहे तर एम्प्लिट्यूड एवढाच असतो आहे की नाही एम्प्लिट्यूड किती असतो ह्या मेन पोझिशन पासून एवढा अंतर मध्ये काय असतो रे एम्प्लिट्यूड मग मला सांगा a बरोबर किती राहील मग a बरोबर 6 बाय किती 2 a बरोबर किती झालं मग 3 सेंटीमीटर मग सेंटीमीटर जर रूपांतर मीटर मध्ये करा 10 टू द पॉवर किती रे -2 a बरोबर हे -2 असेल तर काय 0.03 असाल अशा पद्धतीने तुम्हाला a ची किंमत भेटली तुम्हाला k ची किंमत भेटली आणि तुम्हाला ओमेगा ची किंमत भेटली ह्या सर्व किमती आपण काय करायचं ह्या इक्वेशन मध्ये ठेवायचं ह्यावर पाहू हे y x, t 0.03 sin k म्हणजे किती रे k म्हणजे किती आहे पाहिजे इथं बघा किती आहे 5.1 ना k किती आहे 5.1x माइनस ओमेगा किती आहे रे ओमेगा आहे 1.5 into 10 to the power 3t ओके तर हे तुमचा आन्सर आहे पोरींनो 0.03 sin 5.1x minus 1.5 to the power 3 असा आन्सर किती आहे मग याचा याला का ऑप्शन डी आला असे देतात मग पोर हरून जाते काय करायचं काय नाही करायचं काय करायचं काय नाही सर्वांची किमती काढायची लिहून टाकायचं सोपं राहतं या डबली कडे प्रश्न 4 नंबर लिहिला येतो हे पहा हे सोल्यूशन आहे a uniform rope of length and mass m1 hangs vertically from a rigid support इथं बघा रे पोरांनो एक रोप आहे रोप म्हणजे दोरी आता हे रिजिड सपोर्ट आहे व्हॉट इज दिस इज द रिजिड सपोर्ट ओके त्याच्यानंतर त्याला एक इथं मास आहे कोणता आहे मास इथं मास कोणता आहे m1 आहे त्याला आणखी खाली जोडलं गेलं दुसरा आणखी इथे किती आहे मास किती आहे m2 ठीक आहे हे काय आहे रिजिड सपोर्ट आहे तर या ठिकाणी टेन्शन किती होतं रे m1 होतं बरोबर आहे आणि हे जर दोन्ही जोडले तर टेन्शन किती येईल मग m1 प्लस किती येईल मग m2 म्हणजे काय करायचं T1 म्हणजे m1 च आहे आणि जर T2 चा विचार केला टेन्शन 2 तर की m1 प्लस काय रे m1 प्लस किती आहे m2 आता कसं बघा पोरांनो तुम्हाला माहिती पाहिजे काय रे बघा हे v इक्वल टू किती आहे रे v is equal to nu into lambda आहे की नाही मला सांगा इथे
कसं आहे, VE इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे लॅम्बडा आहे आणि VE इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्यू सुद्धा आहे. परंतु VE बरोबर काय, VE इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ T बाय म्यू हा फॉर्म्युला आहे. त्याला मग आता मला सांगा VE इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा आहे, लॅम्बडा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू VE आणि VE इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T बाय काय होतं रे, हे म्यू होतं. हे लॅम्बडा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू VE आणि VE इज डायरेक्टली प्रोपोर्शनल अंडर रूट ऑफ T बाय म्यू. म्हणून काय होतं, लॅम्बडा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T बाय म्यू घेता येतं, लॅम्बडा 1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T1 घेता येतं आणि लॅम्बडा 2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T2 बाय म्यू घेता येतं. मग मला सांगा तुम्हाला रेशो काढायचे आहे पूर्ण, लॅम्बडा 2 बाय लॅम्बडा 1 काढायचा आहे. मग लॅम्बडा 2 बाय लॅम्बडा 1 इज इक्वल टू हे T2 बाय म्यू अपॉन T1 बाय म्यू. वरच्याच्या खालचं खालच्याच्या खालचं सारखं आहे म्हणून कापून काढायचं. तर काय राहतो रे, लॅम्बडा 2 बाय लॅम्बडा 1 इज इक्वल टू T2 बाय किती होतो रे, T1 होतो. हे लॅम्बडा 2 बाय लॅम्बडा 1 इज इक्वल टू T2 म्हणजे काय रे, M1 प्लस M2 आहे आणि T1 म्हणजे किती आहे, तर घ्या म्हणजे खरं तरी T1 म्हणजे इथून डायरेक्टली हे इथून एवढं T1 म्हणजे कितीतरी M2 आहे आणि हे T2 म्हणजे काय M1 प्लस M2 असायचं. तर हे T1 म्हणजे काय झालं रे, M2. म्हणजे तात्पर्य काय माहिती का, म्हणजे ह्या ठिकाणी ह्याच्यावरती ताण ह्याचाच आहे आणि परत आणखी इथे ताण मात्र हे दोन्ही पण ताण आहे. लक्षात तुमच्या इथं ताण कोणता आहे तेवढाच आहे आणि या ठिकाणी जर आला तर हे दोन्ही तिथं ताण आहे. म्हणून T1 इज इक्वल टू M2 येतो, T2 इज इक्वल टू M1 प्लस M2 येतो. म्हणून तुमचं हे आन्सर आलं पोरींनो. कोणता आलेला आहे, लॅम्बडा 2 बाय लॅम्बडा 1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ M1 प्लस M2 अपॉन M2. आणि अशा पद्धतीने तुमचं आन्सर कोणतं बरोबर आहे, D बरोबर आहे. आता पोरींनो आणि म्हणून T म्हणजे टेन्शन आहे, मास इनटू mg आहे. या ठिकाणी काय येतं, M1 प्लस M2 g येतो. या ठिकाणी काय येतं, g येते. हे g किती आपण तरी कॅन्सल होतं आणि अशा पद्धतीने तुमचा आन्सर काय येतं, T2 बाय लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती होतं, M1 प्लस M2 बाय किती होतं रे, M2. हे टेन्शन म्हणजे काय रे, वेट आहे, ताण. ताण म्हणजेच काय, त्याला त्याचा खाली जो वेट असतो मास इनटू एक्सेलरेशन म्हणजेच काय वेट आणि त्याला तो काय म्हणतो, टेन्शन त्याला म्हणतो, आहे का नाही. अशा पद्धतीने हे आन्सर झालेलं आहे. ट्यूनिंग फोर्क विथ फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी किती आहे रे, M किती पोरांनो, 800 हर्ट्ज आहे. रेझोनन्स इन रेझोनन्स कॉलम विथ अप्पर एंड ओपन आहे, वर साइड ओपन आहे आणि लोअर एंड क्लोज्ड, खालचा एंड क्लोज आहे. वॉटर सरफेस सक्सेसिव्ह रेझोनन्स आर ऑब्झर्व्ड ॲट द लेंथ किती वगैरे ते पहा. L1 किती आहे रे, 9.75 सेंटीमीटर आहे आणि L2 किती आहे, 31.25 सेंटीमीटर आहे आणि L3 किती आहे, 52.75 सेंटीमीटर आहे. द स्पीड ऑफ साऊंड काढा म्हणजे V काढा. काय काढा,
ही काढा. आता पहा तुम्हाला v चा फॉर्म्युला माहिती आहे. v इक्वल टू न्यू इनटू लॅम्बडा हा फॉर्म्युला आहे का नाही. तर आपल्याकडे न्यू आहे, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. आपल्याकडे फ्रिक्वेन्सी आहे, न्यू आहे आपल्याकडे न्यू. आपल्याकडे न्यू आहे. आता लॅम्बडा काढा. लॅम्बडा कसं काढायचं रे पोरांमध्ये? हे असं असतं ते L2 - L1 किंवा L3 - L2 E इक्वल टू लॅम्बडा बाय 2 असा रूल आहे आपल्याकडे. पुढचा वजा मागचा, पुढचा वजा मागचा बरोबर किती आहे? लॅम्बडा बाय 2 आहे. तर मग कोणतीही दोन घ्या, L3 - L2 घ्या किंवा L2 - L1 घ्या, काही फरक पडत नाही. बरोबर किती आहे? लॅम्बडा बाय 2 असं फॉर्म्युला आहे. मग मी काय करतो, L3 कोणता रे? 52.75 घेतो मायनस L2 किती आहे रे? 31.25 किती बरोबर झाले? लॅम्बडा बाय 2 झाला. आता हे 5 काय झाले? हे 0 झालं. 7 मधून हे किती गेले रे? 2 गेले. किती राहते? 5 राहते. 2 मधून 1 गेलं, 1 राहतो. 5 मधून 3 गेलं, 2 राहतो. E इक्वल टू किती झाले? हे लॅम्बडा बाय 2. सर्व सूत्र काय निघालेलं आहे? मी वजाबाकी केली. 5 मधून 5 गेलं 0, 7 मधून 2 गेलं 5 राहिलं, 2 म्हणजे 2 मध्ये गेलं 1, 5 मधून 3 गेलं 2 राहिलं. 21.50 इक्वल टू किती आहे? लॅम्बडा बाय 2. आता 2 इकडे येतो. 2 into 21.50 E इक्वल टू किती आहे? लॅम्बडा आहे. या दोघांचा गुणाकार करा. 2 into 0 म्हणजे 0, 2 into 5 म्हणजे 0, 2 into 1 म्हणजे 2, 2 into 5 म्हणजे 10 कॅरी 1, 2 into 1 2 plus 1 3, 2 into 2 काय झालं रे? 4 झालं. तर 43.00 हे तुमचं काय झालं? लॅम्बडा झाला. दिस इज युअर लॅम्बडा. आपल्याकडे कोणीनो लॅम्बडा आहे, आपल्याकडे न्यू आहे. आपण काय करू शकता? वेलोसिटी v बरोबर न्यू इनटू लॅम्बडा. न्यू किती रे? न्यू किती आहे? 800 आहे. आता हे दिसतो मला हे कशामध्ये आलं माहिती आहे का? वेव्हलेंथ कशामध्ये काढले आपण? हे सेंटीमीटर मध्ये. कशामध्ये काढले? सेंटीमीटर मध्ये काढले. हे फ्रिक्वेन्सी झाली. आता हे आहे वेव्हलेंथ रे 43 सेंटीमीटर मध्ये. कशामध्ये ते? सेंटीमीटर मध्ये. त्याला कशामध्ये करा? मीटर मध्ये करा. कशामध्ये करा रे? 43 into 10 to the power -2 मीटर. लक्षात घ्या. करा. हे किती झालं? 10 to the power किती आहे? -2 मीटर मध्ये झालं. आता या दोघांचा काय करायचं? आपल्याला गुणाकार करायचा आहे. आणि मग हे 8 into 10 to the power 2 हे दोन शून्य गेले. 43 into 10 to the power हे -2, हे +2 -2 कॅन्सल झाले. 8 into 43 8 3 24 ला 4 असे किती आले रे? 2. 8 चे 32 आणि 2 किती? 34. तर v बरोबर हे झालं मीटर पर सेकंद. तर अशा पद्धतीने तुमचं काय झालं? 344 मीटर पर सेकंद. त्याला असं लिहा किंवा 344. त्याला जर आपण यसला वर आणलं तर 10 मायनस वर लिहायचं. तर तुमचा आन्सर कोणता आलेला आहे रे मित्रांनो? सी आन्सर आलेला आहे. नीट मध्ये असा प्रश्न आलेला होता. ठीक आहे. एवढा सोपा राहतो नीट मधला प्रश्न सुद्धा. क्लोज ऑर्बिट पाईप हॅज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल तुझा अर्थ आहे त्याला आपण न्यू झिरो म्हणतो. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी न्यू झिरो किती आहे रे? 1.5 किलो हर्ट्ज आहे. किलो हर्ट्ज चं रूपांतर हर्ट्ज मध्ये करून घ्या. काय करणार? 1.5 into 1000 हर्ट्ज. मला सांगा आता किती झिरो गेलं कशामध्ये गेलं? तर किती राहिला रे? 15 into किती झाला रे? 1 झिरो गेला म्हणजे 100 राहिला. म्हणजे 1500 हर्ट्ज झालं. हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली. ओके. बघा, the number of overtones that can be distinctly heard by
ऑर्गन पाईप विल बी किती आहे ते सांगितलेलं आहे का? मनुष्य जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी एवढी ऐकू शकतो. ओके, तर मग त्याच्यापेक्षा कमीच पाहिजे, ती किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऐकू शकत नाही. मग तुम्हाला माहिती आहे क्लोज ऑर्गन पाईप मध्ये कसे असतात रे ऑड हार्मोनिक्स असतात, है की नाही? कसे असतात? फॉर क्लोज्ड पाईप साठी कसे असतात रे? ऑड असतात. ऑड हार्मोनिक्स कसे असतात रे? ऑड हार्मोनिक्स असतात. मग कसं घ्यायचं ते? असं घ्यायचं 2n+1 हे न्यू झिरो, हे लहान पाहिजे, तुझ्यापेक्षा लहान पाहिजे, 20,000 पेक्षा काय पाहिजे? लहान पाहिजे. लक्षात तुमच्या. आता हे 2n आहे, 2n प्लस किती आहे? 1 आहे. न्यू झिरो म्हणजे हे घ्यायचं किती आहे? ते 1500 आहे. 1500 हे लहान आहे, तुझ्यापेक्षा लहान आहे, 20,000 पेक्षा आहे की नाही? एक तर इक्वल टू किंवा लहान, याचा अर्थ काय? लेस देन ऑर इक्वल टू. एक तर लेस पाहिजे हे किंवा ह्याच्या इक्वल तरी चालतं, परंतु ह्याच्यापेक्षा मोठं चालत नाही. ओके, मग हा इकडे घेतोय 1500. हे किती आहे? 2n+1 आहे, हे लेस आहे. किती आहे? हे 20,000 भागिले हे 1500 झालं, ठीक आहे? हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता इथे किती आहे? 2n+1 आहे. इथे किती आहे? लेस आहे. मग इथे किती आहे? पुन्हा आता हे किती आहे? 20 गुणिले किती आहे? हे 200 झालं. ते किती आहे? 200 भागिले किती आहे? 15. 5 त्रिक 15, 5 त्रिक किती रे? 15 आणि 5 चौक 20, पुढे शून्य आहे. म्हणजे काय झालं? 2n+1 हा लहान आहे, ती 40/3 किती? 3. 40/3 पेक्षा थोडासा आहे लहान आहे. 2n+1 हे लहान आहे त्यापेक्षा 40/3. 40 ला जर आपण या 3 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येतं रे? 3 × 1 = 3 किती येतं? किंवा एक काम करतो मी, इथे किती आहे? हे इथे किती आहे? एक काम करतो, त्याला हे काय अर्थ? लेस देन ऑर इक्वल टू आहे. काय अर्थ काय होतं? लेस देन ऑर इक्वल टू 3 होतं. एक काम करा, 2n इज इक्वल टू करा 40/3 - 1 करा. एक 2n इज इक्वल टू सर किती आहे? 3 आहे. इथे किती झालं रे? 40 - 3. हे 2n इज इक्वल टू काय झालं रे? 40 तून 3 किती झालं रे? 37 किती आलं? 3. आणि इकडे 2 इकडे घेऊया. n इज इक्वल टू 37/2 × 3. n इज इक्वल टू 37/6. n इज इक्वल टू 6 × 1 = 6, 6 6 = 6.1 येते की नाही? म्हणजे तुमचे किती झालं रे? हे किती आहे? फ्रिक्वेन्सी 6 झाली. 6 पेक्षा लहान पाहिजे किंवा 6 पण चालून जाईल. म्हणून काय केलं पाहिजे? n इज इक्वल टू 0 चालती, 1 चालती, 2 चालती, 3 चालती, 4 चालती, 5 चालती आणि 6 चालती. तर हे नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी झाले. किती येतात? 0 1 2 3 4 5 6. किती आले मग त्या? किती आले मग? 1 2 3 4 5 6 7. किती आले? 7. ते असं काढलं पाहिजे. ओके, बोल सर्वांना.